इकडे एक टायगर दिसला आहे, लांब आहे थोडा. हे पण एक आहे, पर दिसत नाही. हा इकडे आहे. तिकडे एक आहे, तोंड इकडे करूनच नाही आहे, दिसतच नाही आहे प्रॉपर. ही अपूर्ण असलेली आहे, तिकडे मेन्शन केलं आहे अपूर्ण आहे, म्हणून कदाचित बंद असेल. पाण्याच्या टाक्या, इकडे पाण्याच्या टाक्या पण आहेत, ही पावसाळ्यात पूर्ण की भरत असतील. तर बुद्धांच्या इकडे अशा मोठ्या 2 मूर्त्या आहेत. ही जी आहे ही हसमुख आहे आणि ही जी आहे ही सिरियस मोडवरची आहे. ह्यांच्यापासून सावधान, तेवढं नक्की तुम्ही सावध राहा. मी काय खायला नाही आणलं तरी मला चेक करून गेला तो. हे मला यांच्या कातड्या ओरिजिनल आहे आणि हे प्रॉपर प्रिझर्व करून तसे ठेवलं तिकडे. सो हे मला ह्याची वाघाची कातडी ओरिजिनल आहे आणि प्रिझर्व केलं आहे. इकडे आपल्याला सांबार दिसला आहे, जात होता रस्त्याने, आता उघड्यावर दिसला आहे. आय होप पलटून मारणार नाही तो, पण थोडी जवळ जायची हिंमत करते. पळाला. सो आलो आहे आपण इकडे. तिकीट काउंटर आहे, तिकीट घेऊयात. किती कसले काय लागले ते मी तुम्हाला तिकीट घेतल्यानंतर सांगतो. तर आपण आता पोचलो आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात. तिकीट आपल्याला लागलं एकाला 103 रुपये आणि कॅमेऱ्याचे आपल्याला 285 रुपयाचे भरायला लागले. तर चला आपला प्रवास सुरू करूयात आता, आणि मग मध्ये चालतं मी तुम्हाला अजून पुढचं सांगतो. चला. सो आपण आता इकडून आलो. ही एंट्री आहे, इकडे तिकीट चेक केलं जाते आणि हे पुढे जायचं पॉईंट आहे. पण मी विचार केला आहे का आधी आपण कान्हेरी केव्सला फिरूयात. तर इकडेच बस येते कान्हेरीसाठी आणि त्यासाठी थांबूयात थोडा वेळ, बघूयात किती वेळात येते आणि मग पुढे जाऊयात. तर बस तर आलं आहे, हे तिकीट इकडून काढायचं आहे. बसचं तिकीट इकडे भेटेल, इकडून तिकीट काढूयात, जाऊयात. हे तिकीट घेतलं आहे. एका व्यक्तीचं 50 रुपये एवढं तिकीट आहे. AC बस आहे, इलेक्ट्रिक बस आहे आणि हेच तिकीट आपल्याला रिटर्नला पण कामाला येणार आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान ह्याला बोरवली राष्ट्रीय उद्यान पण सांगतात. हे भारतात महाराष्ट्र राज्यात मुंबई शहरात आहे आणि हे तब्बल 103 किलोमीटर एवढं पसरलेलं आहे. फायनली बस सुटली. आता इकडून बसमधून कान्हेरला पोचायला अप्रॉक्सिमेटली 15 मिनटं लागतात असं ते बसवाल्याने सांगितलं आम्हाला. आता बघूयात किती वेळ लागतो. प्रवास तर सुरू झाला आपला कान्हेरी केव्ससाठी.
कान्हेरीला पोचलो आपण आता. पोचलो कान्हेरीला. अप्रॉक्सिमेटली 15 मिनटं लागली यायला इथपर्यंत. वरती चढायचं आहे. चला स्टार्ट करूयात वरती चढायचं. माझं सजेशन असं असेल की ह्या पायरीवरती चढण्यापेक्षा इकडून आपण असं स्लोपनेच चढूयात, म्हणजे जरा कमी थकवा लागेल आपल्याला चढता चढताना. प्राइजेस आहेत कसले किती. ₹25 कॉस्ट आहे. याच्यामध्ये काही गुफांचे क्रमांक दिल्यात जे मोस्ट इम्पॉर्टंट आहेत, आपण तेच आधी कव्हर करूयात. 3, 11, 34, 41, 67, 90 असे पूर्ण क्रमांक आहेत आणि तेच आपण एक्सप्लोअर करूयात आधी. इकडे इंटरप्रिटेशन सेंटर आहे, बसायला पण चांगली जागा आहे. स्टाफ क्वार्टर्स आहेत, वॉशरूम वगैरे आहे या साईडला आणि सरा केव्स आहेत, ते दिसतात आहेत तिकडूनच. चला स्टार्ट करूयात एक्सप्लोअर करायला. तर पहिल्या केवकडे पोचलो आता आपण. बघूयात, बंद तर दिसतंय. ती अपूर्ण असलेली आहे, तिकडे मेन्शन केलंय अपूर्ण आहे म्हणून कदाचित बंद असेल. चला आहे ना भरपूर, अजून पुढे फिरूयात. ही दुसऱ्या क्रमांकाची गुफा आहे. पाण्याच्या टाक्या, इकडे पाण्याच्या टाक्या पण आहेत. ही पावसाळ्यात पूर्ण की भरत असतील. पाणी आहे याच्यामध्ये, गढूळ झालंय. म्हणजे बघू शकतो आपण इकडे शहर दिसतंय आणि आता आपण फॉरेस्ट एरियामध्ये आहेत. आणि हे पण जुनं, म्हणजे हे आपण जुनं काळ बघतोय आणि हे आताचं काळ आणि फ्युचर असं बघतोय, असं दिसतंय. अशा एरियामध्ये आहेत आपण आता, शहरात आहेत आणि जंगलात पण आहेत. ही तिसरी गुफा आहे. तिसरी गुफा इन्फॉर्मेशन आहे थोडीफार. तिसऱ्या क्रमांकाची गुफा आहे. आपण तसंच ठरवूयात का मेन गुफा आधी घेऊयात आणि मग नंतर जसं वेळ भेटेल तसं बाकीचं पण फिरून घेऊयात. तर बुद्धांच्या इकडे अशा मोठ्या 2 मूर्त्या आहेत. ही जी आहे ही हसमुख आहे आणि ही जी आहे ही सिरियस मोडवरची आहे. 2 भव्य अशा मूर्त्या आहेत एंट्रन्सलाच.
माकडांपासून सावध राहा. काय खायला वगैरे आणत असतील ना तुम्ही तर प्लीज जरा जपून. गँगच्या गँग आहे इकडे, दिसते पूर्ण अशी. आणतील ना काय तर जरा काळजी करूनच खा, तर तुम्हाला कमी यांना जास्त भेटेल. ही आहे 4थ्या क्रमांकाची गुफा. हे 5व्या क्रमांकाचं आहे. टाके आहे तिकडे, प्रॉपरली सील्ड केलं सेफ्टीसाठी. पाणी म्हटलं हो पाणी आहे, मध्ये पाणी आहे दिसते. इकडे काहीतरी नोटीस पण आहे. अच्छा, इकडे पावसाळ्यात भरपूर पाणी जमत असेल आणि लोक पोहत असतील, त्या कारणामुळे ना प्रॉपर दिसतंय. चला बघूयात अजून. आहे तिकडे भरपूर गुफा. थकावा पण लागायला लागला थोडंसं, पण एकदम स्टीफ नाही आहे, चढण आहे. पण विजय हा बघूयात, मस्त दिसतंय असं बघायला पण. फिरूयात चला. ही 11व्या क्रमांकाची गुफा आहे. नमूद आहे इकडे काहीतरी, ते पण थोडंसं बघूयात. ज्या गुफा आहेत त्या आता बघून असं वाटतं का हे अशा का आहेत, पण ज्या काळी ह्या गुफा होत्या आणि ज्या पर्पजसाठी यूज केल्या गेल्या होत्या ते पर्पज पूर्णपैकी साध्य झालं असेल. कारण की स्ट्रक्चर आर्किटेक्चर बघून तरी कळते का हे वेळ घेऊन आणि सांगतात परफेक्शनमध्ये बनवलेले आहेत. हे इकडे मेडिटेशनसाठी बसायचे त्यावेळी लोक. ते इमॅजिन पण नाही करू शकत, म्हणजे त्या काळात एवढं सगळं विदाउट प्रॉपर मशिनरी, प्रॉपर काय विदाउट मशिनरी तरी असं परफेक्ट एवढं. ही 34व्या क्रमांकाची गुफा आहे. पूर्ण अंधारच आहे. गर्भगृह आहे मध्ये आणि बुद्धांच्या मूर्त्या आहेत. चारही बुद्धांच्याच मूर्त्या आहेत. हे दोन्ही बाजूला हे खोल्या आहेत, अंधारात दिसणार नाही जास्त. हे 34व्या क्रमांकाचं आहे. हे असं आहे मध्ये. असं चाललंय शोधत शोधत गुफा. मेन आपण जसे सिरीजमध्ये लावलेत तसे त्यालाच बघूयात. 35 नंबर. हे 41 क्रमांकाची आहे लेणी. बघूयात.
भरपूर आहे तिकडे लेण्या. ज्यांना ह्याच्याबद्दल जास्त माहीत असेल ना त्यांना ह्याचं महत्त्व कळत असेल. ते म्हणतात हे खालच्या बाजूने आलो आपण आता. इकडे एक दगड आहे असं आणि ह्याच्यावरती असं ही जागा बनवून असं काहीतरी लिहिलं गेलं आहे. लिपी आहे कोणती तरी, कळत नाही कोणती आहे, पण हे काहीतरी असेल त्यावेळी म्हणून असं कोरीव काम करून त्याच्यावरती प्रॉपर लिहिलं गेलं आहे. हे कालच्या फिरून झाल्या आपण. तसं तिकडून लेण्या बघत आलो. इथे पुढे जाऊन संपल्या त्या आणि आता इकडून पायऱ्या आहेत, इथून वरती चढूयात. असं तुम्ही फिरायला गेलं ना तसं खालतून परत आपण वरती चढून असं परत खालती उतरतोय. 61 क्रमांकाची आहे. पूर्ण अशी डोंगराच्या मध्ये आहे बरोबर. टाकी आहे पाण्याची. पर्पजफुली टाक्या बनवलेल्या वाटतं तेव्हा, म्हणजे सगळीकडे पाणी भेटावं करून. आता आपण पोचलो 67 लेणीत. असं आहे बाहेरून. कोरीव काम आहे पूर्ण. कोरीव काम केलं गेलं आहे. भगवान बुद्धांचे रूप म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने बसलेले उभ्यामध्ये. पूर्ण हे भरपूर फिरून यावं लागलं ही गुफा शोधायला. वरत आहे पण इकडून मधून रस्ता आहे. पुन्हा असं इको होतो इकडे, अंधारात सर्व दिसणार नाही. पूर्ण गर्भगृहात कोरीव काम केलंय, नीटपैकी केलंय. नीटपैकी कोरीव काम केलं एकदम. फक्त भरपूर वर्ष झाल्यामुळे थोडंसं डिटेलिंग त्याच्यात कमी दिसतंय आता. पूर्ण भिंतींना पूर्ण कोरीव काम आहे. मस्त आहे. ह्यांच्यापासून सावधान, तेवढं नक्की तुम्ही सावध राहा. मी काय खायला नाही आणलं तरी मला चेक करून गेला तो. हे दिसतंय खालचा भाग. इकडे आहे आपण सगळ्यात वरती आलोय. 87 आणि 90 ह्या क्रमांकाचे गुफा बघण्यासाठी आपण एवढ्या वरती आलोय. भरपूर वरती आहे, कदाचित कळणार पण नाही कुठून कसं यायचं, पण ते दगडावरती लिहिलंय तसं तेच
मी पण शोधत शोधत आलोय वरती, तुम्ही पण तसंच करा. एवढा कठीण परिश्रम केल्यानंतर 90वी लेणी आता आपल्याला भेटलंय. बघूयात मध्ये जाऊन, चला. मस्त. मधला भाग बघू. बापरे, हे अंधारच आहे पूर्ण. नव्वदवी लेणी भेटली आपल्याला शोधून. भरपूर वरती आहे, कदाचित सापडणार पण नाही, पण शोधलं तर देव पण भेटतो सांगतात, तशी ती सापडले आणि बघितलं आता. कान्हेरी लेण्या हे तब्बल 2000 वर्षापूर्वीच्या आहेत. हे 109 आहेत आणि आपण ह्याच्यातल्या महत्त्वाच्या काही लेण्या बघितल्या आणि तुम्हाला पण दाखवल्या. कान्हेरी हा शब्द काळा दगड म्हणजे काळा पर्वत ह्या संस्कृत शब्दातून आला आहे. तर चला आपण प्रवास आपला कंटिन्यू करूयात आणि बाकीचं एक्सप्लोअर करूयात. तर आता आपण आलो आहे टायगर आणि लायन सफारी बघायला. इकडून आलो आपण. कान्हेरीवरनं बस येते, ती डायरेक्ट ह्या रूटलाच येते आणि ते आपल्याला विचारतात का तुम्हाला इकडे उतरायचं आहे का. तर मी सांगितलं का हां मला इकडे उतरायचं आहे, आणि मी इकडे उतरलो. आपण इकडे तिकीट काउंटर आहे मागेच, आणि इकडे बस आहे सफारीला जायची. तर चला जाऊया आता, ते तिकीट काढूयात. सफारीच्या बसमध्ये बसलो आहे. आता बघू टायगर कुठे दिसतात. अजून पोचलो नाहीत मध्ये, तिकडे अजून पोचतोय. इकडे एक टायगर दिसला आहे, लांब आहे थोडा. हे पण एक आहे, पर दिसत नाही. हा इकडे आहे. इकडे आहे, प्रॉपरली बघत नाही येतो. इकडे पण एक आहे, बसला इकडे आहे. एवढाच एक दिसतोय ती प्रॉपर. एक झोपलाय, एक झोपलाय. तिकडे एक आहे, तोंड इकडे करूनच नाही आहे, दिसतच नाही आहे प्रॉपर. ऑर्चिडेरियमला आलो आहे. फुलाची जाती लिहिल्या तिकडे. बघूयात मध्ये जाऊन काय काय आहे.
एक फाउंटन आहे मध्ये, त्याच्या बघण्यासारखं चांगलं आहे. फुलं तर बघितली सर्व वेगवेगळ्या इथून आलेली असतील, वेगवेगळ्या जातींची ऑर्चिड्स. यार आपण डेक्सिडेरियर म्युझियमला आलोय. वाघ आहे. इकडे जे प्राणी आहेत, जे पक्षी दिसतात आहेत, त्यांचा आवाज येतो आहे. हे जे पक्षी वगैरे आहेत ना, हे मला यांच्या कातड्या ओरिजिनल आहेत आणि हे प्रॉपर प्रिझर्व करून तसे ठेवले आहेत इकडे. सो हे मला ह्याची वाघाची कातडी ओरिजिनल आहे आणि प्रिझर्व केलं आहे. मोर आहेत, पोपट आहे, घार आहे. वाघ आहे इकडे. असं खरंच वाटतंय वर, आणि ते त्याचं पूर्ण नेचर पण तसंच बनवून ठेवलं आसपासचं. बिबट्या कुठे आहे, रानडुक्कर बरंच आहे इकडे. वाघ आहे. दिसायला तसे खरेच वाटतात, तर माहीत नसतं का म्युझियम आहे करून, तर हे खरेच वाटले असते. सिंह, आवाज ठेवलाय त्यांचा, आवाज येतोय. गिधाड, कुबड सगळं आहे इकडे. त्यांच्या जे कातड्या आहेत त्या ओरिजिनल आहेत आणि ते प्रिझर्व केल्यात आणि ते तसेच ठेवल्यात. म्हणजे हे प्राण्यांच्या कातड्या ह्या खऱ्या आहेत, प्रिझर्व करून ठेवल्यात. हे आहे कॅट ओरिएंटेशन सेंटर. चला ह्याच्यामध्ये जाऊयात. मस्त बांधलं असं आहे, आर्टिफिशियल सगळं मध्ये, असं जरा मस्त वाटतंय बघायला. चला मध्ये जाऊयात, फिरूयात, बघूयात. मांजरीच्या जाती. पंजा बघा कसा असतो वाघाचा, असं पकडता येते म्हणून त्याला ग्रिप प्रॉपर भेटते. कॅट्स पॉ आहेत, क्रम्स बसलेले क्यूट. नॅचरल नाही आहे हे, सगळं आर्टिफिशियल आहे. इन्फॉर्मेशन अबाउट कॅट्स, म्हणजे
मांजरींच्या प्रजात्या ज्यांच्यात वाघ पण येतात त्यांच्याबद्दल माहिती. आधी खालचंच फिरून जाऊ थोडंसं, मग वरती जाऊ. इकडे पण आहेत वाघ. करावा सिंहाचा. रानडुक्कर. चला इकडून वरती जाऊ आता. वरती पण आहे बघण्यासारखं. गवा साईज बघा. ते मोठा आहे. मांजरीचा प्रजाती. आहे ते सगळं आर्टिफिशियल. हे सगळं बघतोय. बघिरा. स्नो लेपर्ड. बर्फातला बिबट्या. इकडे आपल्याला सांबार दिसला आहे. जात होता रस्त्याने आता उघड्यावर दिसलाय. आय होप पलटून मारणार नाही तो, पण थोडी जवळ जायची हिंमत करते. पळाला, मध्ये गेला. मध्ये पण एक आहे अजून तो गेला. मध्ये पण एक आहे. गेला, मध्ये गेला तो. फिरता फिरता नाही रस्त्याच्या कोपऱ्याला दिसलेला. चरत होता काहीतरी. थोडा आलेला जवळ हिंमत करून. त्याला शिंगा पण आहेत ना, म्हणून जास्त हिंमत नाही केलं मी. आहेत मध्ये गेल्यात, दिसत नाहीत आता प्रॉपर.
बोटिंगच्या इकडे आलो आपण. रेट्स आहेत इकडे 103 रुपये 2 सीटरचे आणि 4 सीटरचे 209 रुपये 15 मिनटासाठी. पॅडल बोटिंग आहे इकडे, मशीन बोटिंग नाही आहे. दाखवतो तुम्हाला कसं आहे काय आहे. पॅडल बोट्स आहेत. भाई चलना जल्दी. आता मी एकटा आहे तर मी बोटिंगला जाणार नाही आहे. तेवढंच तुम्हाला दाखवायला आलो फक्त. चला पुढे जाऊयात. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान ह्याचं पूर्वीचं नाव कृष्णगिरी असं होतं. 1974 साली ह्याचं नाव बोरिवली नॅशनल पार्क असं पडलं आणि त्यानंतर 1981 साली आपले पूर्व पंतप्रधान म्हणजेच इंदिरा गांधी यांचे सुपुत्र ह्यांच्या स्मृत्यार्थ हे उद्यानाचं नाव संजय गांधी राष्ट्रीय उद्यान असे पडले. तर चला आपले उद्यान आज फिरून झालं आहे. परत भेटूयात एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत